आम्ही आता शिर्डी थीम पार्कच्या इथे आलेलो आहे। या थीम पार्कमध्ये टोटल 6 शोज आहेत आणि आपण जेव्हा तुम्ही हे सगळे 6 शोज सगळे बघा, त्यानंतर जेव्हा आपण पेमेंट केल्यानंतर आपल्याला पहिले हे बेल्ट मिळतो असा। ते प्रत्येका फ्लोअर त्यांचे व्हॉलेंटियर्स आहेत, ते तुम्हाला बरोबर सिक्वेन्स वाईज सगळे शोज दाखवतील। त्यातलं पहिलं मी बघितलं तीर्थयात्रा, टेम्पल्स ऑफ इंडिया। त्याच्यामध्ये सगळे तुम्हाला मंदिरांचे दर्शन होतील। तिरुपती, जगन्नाथपुरी, त्यानंतर अजून कुठले बघितले, मीनाक्षी मंदिर। एकदम म्हणजे खरं वाटतं, एकदम काय खोटं वाटणार नाही। मुंबईचं सिद्धिविनायक मंदिर, एकदम म्हणजे असं वाटतं की खरंच आपण सगळ्यात फिरून आलेलं आहे। आणि फक्त जे तीर्थयात्रा जी आहे टेम्पल्स ऑफ इंडिया, तिथेच फक्त तुम्हाला व्हिडिओग्राफी अलाउड आहे। तर कुठल्याही दुसऱ्या शोजमध्ये तुम्ही व्हिडिओग्राफी करू शकत नाही। ते बाहेर तुम्ही फक्त फोटोज काढू शकता, बाहेरचे व्हिडिओ करू शकता, पण त्या शोजचे कुठले तुम्हाला व्हिडिओ करणं अलाउड नाही आहे। पंढरपूर पण आहे त्याच्यामध्ये आणि त्यानंतर गोल्डन टेम्पल पण आहे। म्हणजे अजिबात वाटत नाही खोटं, असं वाटतं की आपण तिथे खरंच गेलेलो आहे। असं वाटतं आम्ही आता भारत भ्रमण करून आलेलो आहे। तर ह्या पहिला शो होता तीर्थयात्रा, त्यामध्ये बद्रीनाथ, केदारनाथ हे पण आहे। तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा। ते शिर्डीमध्ये आला तर शिर्डी थीम पार्क असं या प्लेसचं नाव आहे। दुसरा शो होता लंका दहन। तर हे आहे 5D फिल्म आहे। त्याच्यामध्ये असं वाटतं की जसं काय आपणच हनुमान आहोत आणि आपण अख्खी पूर्ण लंकाचं दहनच करतो आहे। म्हणजे एकदम स्पेक्समुळे ते फिल्म येतोच, त्यामुळे ते चेअर पण हलतात। एक नंबर एक्सपिरियन्स आहे नक्की। म्हणजे सगळंच पूर्ण पॅकेज घ्या आणि त्याच्यामध्ये फूड इन्क्लूड नाही आहे, फूडचं वेगळं आहे। त्याच्यामध्ये फक्त हे शोज आहेत। नाही एक्सपिरियन्स आहे का, एकदम बेस्ट एक्सपिरियन्स। आणि त्यामध्ये असं म्हणजे ते पाणी पण अंगावरती येतं, ते वारा पण असं अंगावरती येतो, म्हणजे एकदम खोटं काहीच वाटणार नाही। परत स्प्रे पण आहे, परत एकदम मस्त लंकात असं फील वाटत, असं वाटतं की जसं काय इथे सगळेच चेअरवरती बसणारा प्रत्येक हनुमान आहे आणि तो लंका दहन करूनच आता येणार आहे। एकदम छान।